तर फिजिबल प्लगचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? टू प्रोटेक्ट द boiler from damage or rust due to the overheating when water level decreases than the specific limit. म्हणजे ज्यावेळेस बॉयलर मधला जे वॉटर लेवल आहे ते एक स्पेसिफिक लिमिटपेक्षा कमी झाली तर त्या ठिकाणी म्हणजे काय होतं, वॉटरला जर आपण हिटिंग केलं तर त्याचं रूपांतर कशा होत जातं, स्टीममध्ये होत जातं आणि ते वॉटर काय होतं, कमी कमी होत जातं आणि कालांतराने जी स्टीम आहे त्या स्टीम त्या ठिकाणी जास्त तयार होते आणि वॉटर लेवल काय होते, कमी कमी होत जाते. एक ती जर एका स्पेसिफिक लिमिटपेक्षा कमी झाली वॉटर लेवल आणि स्टीम जर जास्त प्रमाणात तयार झाली तर त्या ठिकाणी बॉयलरचं ओव्हरहिटिंग होऊ शकतं आणि त्या ओव्हरहिटिंगमुळे तो बॉयलर हा ब्रस्ट होऊ शकतो किंवा त्याला डॅमेज होऊ शकते. मग ती डॅमेज प्रोटेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी काय लावतो, फिजिबल प्लग हा बसवलेला असतो आणि ह्या फिजिकल प्लगची एक्झॅक्टली पोझिशन ती कुठे आहे, तर हा जो फिजिबल प्लग आहे तो एक्झॅक्टली फर्नेसच्या वरती लोकेट केलेला असतो. या ठिकाणी दिसते फर्नेस, त्या फर्नेसच्या एक्झॅक्टली टॉपला हा फिजिबल प्लग त्या ठिकाणी बसवलेला असतो बॉयलरमध्ये दिसतंय. आणि या ठिकाणी हा जो फिजिबल प्लग आहे त्या फिजिबल प्लगला त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे तो कशापासून बनलेला असतो, तर त्या ठिकाणी एक हॉलो गन मेटल बॉडी असते. या ठिकाणी दिसते हॉलो गन मेटल बॉडी. हॉलो गन मेटल बॉडी असते, ज्या हॉलो गन मेटल बॉडीला एक हेक्सागोनल फ्लेंज असतो थ्रेडेड आणि तो थ्रेडेड हेक्सागोनल प्लग या ठिकाणी लोकेट केलेला असतो आणि ती बॉडी आणि ती फ्लेंज कशी असते, मध्यभागी हॉलो असते, मोकळी असते. समजतंय? ओके, म्हणजे या ठिकाणी एक प्लग त्या ठिकाणी दिलेला असतो, गन मेटलचा प्लग या ठिकाणी दाखवला आहे सी नी, गन मेटल प्लग दिसतोय, हा सी लेटरने तो दाखवलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आणि तो जो गन मेटल प्लग आहे दुसरा हा प्लग सी, त्या प्लगला आपण या ठिकाणी एक फिजिबल मेटल जे आहे, फिजिबल मटेरियल किंवा फिजिबल मेटल, तो त्या ठिकाणी त्याचा अॅन्युलर स्पेस म्हणजे जो त्याचा जो बाहेरचा जागा आहे, या प्लगची जी बाहेरची जी आवरण आहे त्याला म्हणतो आपण अॅन्युलर स्पेस. समजतंय? बाहेरचं जे काही हे आहे त्या ठिकाणी बाहेरचं जे काही आवरण आहे, अॅन्युलर स्पेस आहे बाहेरचा त्याचा, तर त्या ठिकाणी त्या अॅन्युलर स्पेसला जे फिजिबल मेटल जे असतं ते त्या ठिकाणी लावलेलं असतं, ते हेल्ड केलेलं असतं. ओके, समजतंय? मग तो जो अॅन्युलर स्पेस आहे त्या ठिकाणी फिजिबल मेटल लावलेलं असतं. फिजिबल मेटल म्हणजे काय? फिजिबल मेटल म्हणजे हा असा पदार्थ आहे की जर या ठिकाणी बॉयलरचं जर ओव्हरहीटिंग झालं, म्हणजे बॉयलरमध्ये जर टेम्परेचर एका लिमिटच्या बाहेर जर गेलं, स्टीमची लेवल कमी झाली आणि जर ती स्टीम ह्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, समजतंय? म्हणजे वॉटरचं टेम्परेचर हे कमी असतं, स्टीमचं टेम्परेचर हे खूप जास्त असतं. ज्यावेळेस वॉटर लेवल कमी होईल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस वॉटर लेवल कमी होईल त्यावेळेस काय होतं की सपोज या ठिकाणी सुरुवातीची वॉटर लेवल ही आहे आणि त्या पाण्याचं जर रूपांतर वाफ्यात होत गेलं तर वॉटर लेवल जर सपोज या ठिकाणी ह्या लेवलला आली, कमी झाली वॉटर लेवल, तर या ठिकाणी हा फिजिबल प्लग काय होईल,
या वॉटर लेवलच्या वरती कोण आहे, स्टीम आहे, त्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्या स्टीमचं टेम्परेचर हे अतिशय जास्त असतं, खूप जास्त असतं. मग त्या टेम्परेचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर हे फिजिबल मेटल आलं तर फिजिबल मेटल हे असा पदार्थ किंवा असं मेटल असतं की ज्याला जर टेम्परेचर त्याचं जर वाढलं तर ते मेटल काय होतं, फ्यूज होतं, वितळतं आणि ते वितळून काय होईल, या ठिकाणी हे जे फिजिबल मेटल तुम्हाला दिसतंय का या ठिकाणी, या प्लगचा जो ॲन्युलर जो बाहेरचं जे आवरण आहे या ठिकाणी दिसतंय, त्या आवरणाला पहा, या ठिकाणी प्लग दिसतोय हा, या प्लगच्या आवरणाच्या बाहेरच्या साईडला हे जे आवरण आहे या ठिकाणी ते मटेरियल लावलेलं असतं. ते या ठिकाणी ते फ्यूज झालेलं आहे, फ्यूज म्हणजे ते वितळलेलं आहे आणि या ठिकाणी ते वितळलेलं नाही तर ते सॉलिड आहे, तर त्या ठिकाणी ते दिसतंय, समजतंय, दिसतंय या ठिकाणी कर्सर मी त्या ठिकाणी नेलेला आहे. तर ते जे फिजिबल मेटल आहे ते जर त्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं आणि त्याचं जर टेम्परेचर वाढलं तर ते फिजिबल मेटल काय होतं, ते फ्यूज होतं, ते वितळतं आणि ते वितळल्यामुळे काय होईल, हा प्लग पुढे पडेल, सांगा, प्लग पुढे पडेल, खाली पडेल, इमेजिन होत आहे, हा प्लग काय होतो, खाली पडतो आणि या ठिकाणी ज्या रिब दिलेल्या आहेत त्या रिबला जाऊन ते अडके होतो प्लग, दिसतोय या ठिकाणी, या ठिकाणी पूर्ण स्टीम आहे, त्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर प्लगचं फिजिबल मेटल आलं तर फिजिबल मेटल काय होतं, ते गरम होतं आणि गरम होऊन ते वितळतं आणि वितळल्यानंतर तो प्लग काय होतो, सुरुवातीची पोझिशन या ठिकाणी होती तर इथून तो काय होतो, खाली पडतो प्लग आणि एकदा का तो खाली पडला तर प्लग ह्या रिब्स वरती रेस्ट होतो आणि रिबच्या साईडचा जो गॅप असतो त्या गॅप मधून काय होतं, मग ते जी काही स्टीम आहे, जे काही वॉटर त्या ठिकाणी असेल थोडंफार राहिलेलं, ते वॉटर आणि स्टीम काय होतं, ते जोरेने काय होतं, रश होतं, रश म्हणजे जोराने काय होतं, धावतं ते आणि ते कुठे धाव घेऊ, जोराने ते फर्नेस वरती धाव घेईल, म्हणजे जोराने ते फर्नेस वरती जाईल अतिशय वेगाने, ती स्टीम आणि ते वॉटर जे काय असेल ते जोराने कशामध्ये जाईल, फर्नेस मध्ये पडेल किंवा त्या फर्नेस मध्ये जाईल आणि तो फर्नेस काय होतो, या ठिकाणी पहा, फर्नेस तो विजलेला दिसतोय, म्हणजे तो फर्नेस विजून जाईल, बंद होऊन जाईल, समजतंय. या ठिकाणी स्टीम किंवा वॉटर ह्या फिजिबल प्लग फ्यूज झाल्यानंतर, समजतंय, फ्यूज झाला म्हणजे त्या ठिकाणी जे गन मेटल होतं, फिजिबल मेटल होतं, ते फिजिबल मेटल जर ज्यावेळेस ते फ्यूज होईल, वितळेल, तर फिजिबल प्लग खाली पडेल आणि त्या ठिकाणी गॅप तयार होतो आणि गॅप थ्रू जी काही वॉटर आणि जी काही स्टीम आहे ती काय होते, रश होते ऑन टू द फर्नेस. रश कुठे जाणार आहे, त्याचा ऑन टू द फर्नेस म्हणजे फर्नेस मध्ये जाणार आहे ती आणि फर्नेस वरती किंवा फर्नेस मध्ये ती गेल्यानंतर फर्नेस मध्ये या ठिकाणी जो जाळ होत आहे, फ्युएल आपण बर्न करत आहे, ती फ्युएलला काय करेल, ते बर्निंग त्याचं विझून टाकेल आणि एकदा का त्याचं बर्निंग किंवा थांबलं त्या फ्युएलचं, मग त्या ठिकाणी तो बॉयलर ऑटोमॅटिक काय होईल, स्टॉप होईल, त्याचं वर्किंग करणं स्टॉप करेल, समजतं या ठिकाणी वर्किंग कसं आहे ते. ओके, हे तुम्हाला फिजिबल प्लग समजलं. तर नॉर्मल वर्किंग कंडिशन ज्यावेळेस असेल, म्हणजे ज्यावेळेस पाण्याचं जी लेवल आहे, वॉटरची जी लेवल आहे बॉयलर मधली, ज्यावेळेस ती नॉर्मल असते, म्हणजे नॉर्मल वर्किंग असताना हा फिजिबल प्लग काय असतो, हा पाण्यामध्ये बुडलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस एक नॉर्मल लेवल असेल वॉटरची सोबत या ठिकाणी, तर नॉर्मल लेवलला तो फिजिबल प्लग काय असतो, पाण्यामध्ये तो तरंगलेला असतो, म्हणजे पाण्यामध्ये असतो, समजतंय, सबमर्ज असतो पाण्यामध्ये नॉर्मल वर्किंग साठी. जेणेकरून काय होतं, तर पाण्यामध्ये असल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर काय असतं, स्टीम पेक्षा कमी असतं, त्यामुळे त्या फिजिबल प्लगचं टेम्परेचर देखील काय होतं, कमी राहतं आणि या ठिकाणी जे फिजिबल मेटल लावलेलं आहे आपण प्लगच्या ॲन्युलर स्पेसला, बाहेरच्या स्पेसला, त्याचं देखील टेम्परेचर काय राहतं, कमी राहतं, म्हणजे तो फ्यूज होत नाही, समजतंय, म्हणजे ते वितळत नाही त्या केसमध्ये ते मटेरियल. जर ही पाण्याची लेवल जर कमी गेली, या ठिकाणी गेली, तर त्या केसमध्ये म्हणजे एक स्पेसिफिक लिमिट आहे, त्या लिमिटच्या खाली जर वॉटर लेवल गेली तर त्या केसमध्ये काय होतं, ह्या फिजिबल प्लग काय होतो, एक्सपोज होतो, कशाला, स्टीमला. एक्सपोज म्हणजे तो उघडा पडतो स्टीमसाठी, स्टीमच्या साईडला, समजतंय, पाणी कमी आहे म्हणजे तो उघडा कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, त्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि त्या स्टीमचं टेम्परेचर तर खूप जास्त आहे,
त्यामुळे ते टेम्परेचर कोणाला मिळेल, ती हीट स्टीमची कोणाला मिळेल, फिजिबल प्लगला मिळेल. आणि फिजिबल प्लगचं जे फिजिबल मेटल आहे त्याला मिळेल. आणि ते फिजिबल मेटल काय होतं, ते वितळून जातं त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे. आणि ते वितळल्यानंतर फिजिबल प्लग हा काय होतो, खाली पडतो आणि तो रिबला येऊन त्या ठिकाणी अडकेल. मग त्या ठिकाणी जी ओपनिंग तयार होते, त्या ओपनिंग मधून ती स्टीम तसंच तो जे काही वॉटर त्या ठिकाणी शिल्लक आहे ते वॉटर, ती स्टीम जोराने काय होते, बाहेर पडते. बाहेर पडून ती कुठे पडते, फर्नास वरती पडते. जेणेकरून तो फर्नास काय होतो, बंद होतो. समजते? ओके, हा फिजिबल प्लग होता. याचं वर्किंग कन्स्ट्रक्शन हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत हाय स्टीम लो वॉटर सेफ्टी वॉल्व. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत हाय स्टीम अँड लो वॉटर सेफ्टी वॉल्व, किंवा याला असं देखील म्हणलं जातं कंबाईन हाय स्टीम लो वॉटर सेफ्टी वॉल्व. आता याच्या नावातच आहे की हा जो सेफ्टी वॉल्व आहे याचं मेनली दोन त्या ठिकाणी त्याचं फंक्शन आहे. ती दोन्ही फंक्शन त्याच्या नावामध्ये दाखवलेले आहे. हाय स्टीम म्हणजे काय, जर त्या ठिकाणी स्टीम जी तयार होते त्या स्टीमचं जर प्रेशर हा खूप जास्त हाय असेल, जर स्टीमचा प्रेशर हा खूप जास्त हाय असेल तर त्यावेळेस काय होतं, हा सेफ्टी वॉल्व काय होतो, ओपन होतो आणि ती स्टीम काय होते, बाहेर जाते. इमेजिन होत आहे. ज्या वेळेस काय सांगितलं मी, या ठिकाणी हा बॉयलर आहे, त्या बॉयलरमध्ये वॉटर आपण टाकलेलं आहे. त्या वॉटरला ज्यावेळेस आपण हिटिंग करतो, फ्युएल बर्न केल्यानंतर ते वॉटरचं काय होईल, हिटिंग होईल. आणि हिटिंग होऊन त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊन त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊन त्या वॉटरचं वाफ्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल. मग हळूहळू ती वाफ या ठिकाणी वॉटरच्या वरती, वॉटर लेवलच्या वरती त्या ठिकाणी ती वाफ काय होते, या ठिकाणी जमा व्हायला लागते. मग जसजशी त्या ठिकाणी वाफ तयार होईल तसतशी ती बॉयलरमध्ये जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्या स्टीमची जी काही प्रेशर आहे तो देखील काय होईल, या ठिकाणी वाढत वाढत जाईल. समजतंय? जर तो स्टीमचा प्रेशर जो एक डिझाईन प्रेशर असतो किंवा एक लिमिट प्रेशर असतो, त्या लिमिटच्या बाहेर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हा बॉयलर फुटू शकतो. मग तो फुटू नये, समजतंय? मग त्यावेळेस हा वॉल्व काय होतो, ओपन होतो आणि ती स्टीम काय होते, या ठिकाणी बाहेर जाते आणि या ठिकाणी या स्टीमचा प्रेशर काय होतो, कमी होतो. समजतंय? हे पहिलं पर्पज आहे, पहिलं फंक्शन आहे हाय स्टीम अँड लो वॉटर सेफ्टी वॉल्व. समजलं पहिलं पर्पज काय आहे, याच्या नावातच आहे. हाय स्टीम म्हणजे काय, स्टीमचा प्रेशर खूप हाय झाला. समजतंय? स्टीमचा प्रेशर जर बॉयलर मधला खूप जास्त हाय झाला तर त्या ठिकाणी तो वॉल्व काय होतो, ओपन होतो आणि स्टीम काय होते, बाहेर जाते. आणि त्या ठिकाणी स्टीम बाहेर गेल्यामुळे त्या बॉयलरच्या आतमधली जो स्टीम आहे त्याचा प्रेशर काय होतो, कमी होतो आणि तो बॉयलर फुटत नाही. समजतंय? म्हणजे हे झालं हाय स्टीमचं पहिलं फंक्शन. आता सेकंड फंक्शन जे आहे ते काय आहे, ते देखील त्याच्या नावातच आहे. सेकंड फंक्शन या ठिकाणी सांगितलंय अँड लो वॉटर सेफ्टी वॉल्व. म्हणजे ज्यावेळेस वॉटरची लेवल काय होते, एक स्पेसिफिक लिमिटच्या पेक्षा खाली जाते त्यावेळेस देखील हा वॉल्व काय होतो, ओपन होतो आणि त्या ठिकाणी स्टीम काय होते, बाहेर जाते. समजतंय? आता लो वॉटर जर असेल, आता लास्ट जी फिजिबल प्लग मी तुम्हाला सांगितला त्या ठिकाणी पण लो वॉटर ज्यावेळेस जातं त्यावेळेस फिजिबल प्लग देखील काय होतो, ऑपरेट होतो, तो मेल्ट होतो आणि प्लग खाली पडतो आणि फर्नेस हा बंद केला जातो. त्या ठिकाणी पण त्याचं मेन फंक्शन काय होतं की जर वॉटर लेवल, आणि या ठिकाणी पण मेन फंक्शन तेच आहे, सेमच आहे जवळपास.
म्हणजे फंक्शन म्हणजे काय की तो कधी ऑपरेट होतो, म्हणजे जर फंडा सेमच आहे, जर वॉटर लेवल जर कमी झाली बॉयलर मधली, एक इमॅजिन करा सुरुवातीला वॉटर लेवल या ठिकाणी आहे, जर ही वॉटर लेवल जर कमी झाली एक स्पेसिफिक लिमिटच्या पेक्षा कमी गेली, तर त्या ठिकाणी ती कमी जाते, म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्या वॉटरचं कन्वर्जन कशात झालेलं असतं, वाफेमध्ये झालेलं असतं, याचा अर्थ त्या ठिकाणी खूप जास्त वाफ तयार झाली आणि पाण्याची लेवल कमी झाली. मग वाफ जर जास्त तयार झाली, वाफेमध्ये जास्त हीट एनर्जी असते, तर तो बॉयलर काय होईल, ओव्हर हिटिंग होईल, जास्त गरम होईल, ओव्हर हिटिंग होईल आणि तो बॉयलर डॅमेज त्या ठिकाणी त्या बॉयलरला होऊ शकते ओव्हर हिटिंगमुळे, किंवा तो बॉयलर फुटू पण शकतो ओव्हर हिटिंगमुळे. समजतंय? मग हे जे लो वॉटर आहे, त्या लो वॉटरमुळे काय घडतं की पाणी कमी, याचा अर्थ स्टीम त्या ठिकाणी जास्त आहे, याचा अर्थ स्टीम जास्त आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी खूप जास्त हीट तयार झालेली आहे बॉयलरच्या आतमध्ये, म्हणजे त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग होईल. मग त्या बॉयलरचं स्टीम जास्त म्हणजे वॉटर लेवल कमी, याचा अर्थ त्या ठिकाणी त्या बॉयलरचं काय होऊ शकतं, ओव्हर हिटिंग होऊ शकतं, आणि त्या ओव्हर हिटिंगमुळे तो बॉयलर काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो किंवा फुटू शकतो. मग त्याचं डॅमेज आणि त्याचं फुटणं म्हणजे ब्रस्ट होणं आणि त्याचं डॅमेज होणं, त्यापासून जर आपल्याला ह्या बॉयलरला वाचवायचं असेल, तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, हा जो हॉल आहे तो काय होतो, ओपन होतो. त्या केसमध्ये जर वॉटर लेवल एका लिमिटच्या पेक्षा कमी झाली, त्यावेळेस हा जो वॉल आहे तो काय होतो, ओपन होतो. त्या ठिकाणी ओपनिंग मधून त्याची काही स्टीम आहे ती बाहेर पडते, जेणेकरून स्टीम बाहेर गेल्यामुळे आतमधली जी हीट आहे ती काय होईल, कमी होईल आणि त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग पासून बॉयलर आपल्याला वाचवता येईल. समजतंय? या ठिकाणी दोन फंक्शन आहेत, हाय स्टीम अँड लो वॉटर सेफ्टी वॉल्व, आणि दोन्ही फंक्शन त्याच्या नावामध्ये इंडिकेट केलेले आहेत. तर पहिलं फंक्शन काय त्याचं, ज्यावेळेस स्टीमचा प्रेशर काय असतो, हाय असतो, त्यावेळेस तो व्हॉल्व ओपन होईल आणि त्या बॉयलरच्या आतमधली स्टीम जी काय आहे ती बाहेर पडेल, जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणी स्टीमचा प्रेशर हा कमी केला जाईल आणि तो बॉयलर फुटणार नाही. हे पहिलं फंक्शन झालं. सेकंड फंक्शन काय आहे, लो वॉटर सेफ्टी वॉल्व, हे सेकंड फंक्शन आहे. जर वॉटरची लेवल ही कमी कमी होत गेली, याचा अर्थ त्या ठिकाणी स्टीम जास्त तयार झाली, मग स्टीम मध्ये हीट एनर्जी जास्त असते, मग त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग होईल, म्हणजे लो वॉटर मुळे काय होतं, त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग होतं आणि त्या ओव्हर हिटिंगमुळे त्या वॉटरचं डॅमेज होऊ नये किंवा तो बॉयलर फुटू नये, त्यासाठी या ठिकाणी हा वॉल्व ज्यावेळेस वॉटर लेवल एक स्पेसिफिक लिमिटच्या पेक्षा कमी जाईल, त्यावेळेस देखील हा वॉल्व काय तो ऑपरेट होतो, तो ओपन होतो आणि त्या ठिकाणी जी स्टीम आहे ती स्टीम बाहेर सोडली जाते, जेणेकरून त्या ठिकाणी बॉयलरचं ओव्हर हिटिंग होऊ नये. असे हे दोन फंक्शन या ठिकाणी एकाच वेळेस हा सेफ्टी वॉल्व मध्ये ते दिसतात. त्यामुळे याचं जे नाव आहे ते नाव आहे हाय स्टीम अँड लो वॉटर सेफ्टी वॉल्व. समजतं या ठिकाणी, त्याचे दोन फंक्शन तर तुम्हाला समजले असतील आता. ओके, म्हणजे हे तर तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्ट त्याचं त्याचे फंक्शन काय आहे, त्याचे फंक्शन दोन आहेत हे तर समजलं. आता आपण त्याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग हे पाहूया. ओके, या ठिकाणी तुम्हाला वॉल दिसतोय. इट कन्सिस्ट ऑफ वॉल
रेस्टिंग ऑन वॉल सीट। या ठिकाणी एक वॉल असतो जो की वॉल सीट वरती काय झालेला असतो, रेस्ट झालेला असतो। या ठिकाणी दिसतंय एक वॉल आहे व्ही टाईपचा, तो वॉल व्ही टाईपचा वॉल। या ठिकाणी जे वॉल सीट दिसते तुम्हाला ब्लॅक कलरचं, त्यावरती तो काय झालेला आहे, रेस्ट झालेला आहे। समजतंय? तसंच या ठिकाणी जे वॉल आहे, या ठिकाणी दोन वॉल असतात, एक व्ही शेपचा आणि एक यू शेपचा। एक व्ही वॉल आहे आणि एक यू वॉल आहे। या ठिकाणी यू वॉल दिसतोय, या ठिकाणी हा पिंक कलरचा दिसतंय, हा पिंक कलरचा जो आहे तो यू वॉल आहे। ओके, या ठिकाणी दोन वॉल आहेत, एक यू वॉल आणि एक व्ही वॉल। हा व्ही वॉल जो आहे तो रेस्ट झालेला आहे वॉल सीट वरती, आणि जो दुसरा वॉल आहे या ठिकाणी यू वॉल दिसतोय तुम्हाला, यू लेटरचा, तो यू वॉल वरती या ठिकाणी जे काही वजन या ठिकाणी लावलेलं आहे दिसतंय वेट लिव्हरच्या सहाय्याने। मग ते जे लिव्हरचं जे काही वजन येणार आहे ते वजन या ठिकाणी दिसतंय या यू वॉल वरती पडणार आहे। दिसतोय यू वॉल, हा जो आहे त्याला आपण यू वॉल म्हणतो। या यू वॉल वरती या यू वॉल वरती जे काही वजन आहे ते वेट त्या ठिकाणी येणार आहे। आता असं इमेजिन करा, व्हेन स्टीम प्रेशर इन अ बॉयलर इन्क्रीज, तर या ठिकाणी जी काही स्टीम आहे या स्टीमचा प्रेशर जर इन्क्रीज झाला, स्टीमचा प्रेशर जर वाढत वाढत गेला या ठिकाणी, तर म्हणजे ती स्टीम काय असेल, हाय स्टीम असेल। समजतंय? जर या ठिकाणी हाय स्टीम तयार झाली, म्हणजे त्या स्टीमचा प्रेशर खूप जास्त असेल तर त्याला आपण हाय स्टीम म्हणूया। मग जर हाय स्टीम जर या ठिकाणी तयार झाली तर ती हाय स्टीम काय होईल, या ठिकाणी जी ओपनिंग तुम्हाला दिसते, हा जो पाईप आहे त्या पाईपवरून ती वरती जाईल। इमेजिन होत आहे? आणि या ठिकाणी दिसतंय ही जी हाय स्टीम जी आहे ती या पाईपमधनं काय होते, वरती वरती जाईल। आणि हा जो यू वॉल आहे दिसतोय, हा यू वॉल, त्याला ती काय करेल, वरती लिफ्ट करेल। हा यू वॉल दिसतोय तुम्हाला, या यू वॉलला काय करेल, यू वॉलवरती हे जे वजन ठेवलेले आहे त्या वजनासकट त्याला ती काय करेल, ती स्टीमचा प्रेशर जर खूप जास्त असेल तर ती हाय स्टीम काय करेल, ह्याला वरती उचलेल आणि या ठिकाणी गॅप तयार होईल। आणि ह्या गॅप मधून ती स्टीम काय होते, बाहेर पडते। आणि स्टीम जर बाहेर पडली तर त्यावेळेस या आतमधली जे काही स्टीमचा प्रेशर आहे तो काय होईल, कमी होईल आणि ते बॉयलरचं फुटण्यापासून त्या बॉयलरला आपण वाचवू शकेल। समजतंय हे त्याचं वर्किंग? पहा या ठिकाणी फिगर नंबर 2 दिसते, या ठिकाणी फिगर नंबर 2। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी ह्या स्टीमचा प्रेशर खूप जास्त झाला, स्टीम वरती जातीये आणि ती जो यू शेपचा जो वॉल आहे दिसतोय त्याला त्यांनी वरती उचललाय। दिसतंय का, हा यू शेपचा वॉल तो वरती उचललाय या ठिकाणी। समजतंय? या ठिकाणी तो वॉल रेस्टवरून तो हा जो वॉल रेस्ट आहे त्या वॉल रेस्टपासून वरती उचललाय आणि तो त्या स्टीमचा प्रेशरमुळे वरती उचलला जातो। आणि त्या प्रेशर स्टीमचा एक लिमिटच्या पुढे जर जायला लागला, त्या लिमिटला किंवा रीच झाला तर त्यावेळेस हा जो वॉल आहे यू शेपचा तो लेफ्ट होतो, वरती उचलला जातो आणि त्या ठिकाणी जो गॅप तयार होतो त्या गॅप मधून काय होते, स्टीम काय होते पहा या ठिकाणी बाहेर पडते। समजतंय? या ठिकाणी जो गॅप आहे त्या गॅप मधून स्टीम काय होते, बाहेर पडते आणि त्या ठिकाणी त्या स्टीमचा प्रेशर काय होतो, कमी होतो। हे पहिलं आपलं फंक्शन आहे।
समजतंय? म्हणजे स्टीम काय झाली, रश आउट झाली. ओके, हे झालं हाय स्टीम असताना काय घडतं ते आपण पाहिलं. तर आपल्याला दुसरी केस आपल्याला पाहिजे आहे. ओके, आपण सेकंड केस पाहूया. तर या ठिकाणी जी सेकंड केस आहे, लो वॉटर सेफ्टी वॉल. मग ती लो वॉटर सेफ्टी वॉल जो आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी वॉटर लेवल ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस काय घडतं ते मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. सोबत वॉटर लेवल आता सुरुवातीला ती नॉर्मल वर्किंग कंडिशन या ठिकाणी आहे. जर ही वॉटर लेवल कमी गेली तर या ठिकाणी फ्लोट दिसतोय तुम्हाला, की जे फ्लोट या ठिकाणी लावलेला आहे, हा जो फ्लोट आहे तो बरोबर ह्या पाण्यावरती असा तरंगलेला असतो. समजतंय? फ्लोट हा या ठिकाणी तरंगलेला असतो. तर ज्यावेळेस काय होतं, पाणी काय होतं, ज्यावेळेस पाण्याची लेवल कमी होते, म्हणजे पाण्याची लेवल कमी झाली सपोज या ठिकाणी जर गेली ती लेवल, हा फ्लोट देखील काय होईल, हा खाली येईल. समजतंय? तो पाण्यावरती तरंगलेला असतो. त्या ठिकाणी फ्लोट काय होतो तर त्या ठिकाणी खाली होतो. या ठिकाणी फ्लोट खाली आला म्हणजे हा रॉड काय होईल, दिसतोय हा फ्लोट जो आहे तो खाली जाईल. वॉटर लेवल जशी कमी जाईल तसं तो खाली जात लागेल. सुरुवातीला त्याची पोझिशन ही ई पोझिशन दिसते तुम्हाला. त्या ई पोझिशनवरून तो खाली गेला या ठिकाणी दिसतोय. या पोझिशनला तो येईल, हा जो फ्लोट तुम्हाला दिसतोय तो या पोझिशनला. तर हा रॉड पण काय होईल, हा रॉड देखील खाली ओढला जाईल. इमॅजिन होतंय, हा रॉड जर खाली ओढला गेला तर या ठिकाणी हा जो फुलक्रम पॉइंट आहे के दिसतो या ठिकाणी, फुलक्रम पॉइंट सॉरी एफ या ठिकाणी दिलेला आहे. ह्या एफ भोवती हा जो रॉड काय होईल, हा रॉड जो कनेक्ट केलेला आहे या ठिकाणी दिसतोय.
या लिव्हरशी हा रॉड काय दिसतोय या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. हा लिव्हर या पद्धतीने तुम्हाला दिसतोय. दिसतोय हा लिव्हर सुरुवातीला या पोझिशनला आहे आणि हा जर रॉड खाली ओढला गेला तर लिव्हरची पोझिशन काय होईल, चेंज होईल. समजतंय, या पोझिशनला आहे तो, त्याची पोझिशन काय होईल, चेंज होईल. ह्या फलक्रम होती तो लिव्हर काय होतो, रोटेट होतो. का, कारण की हा रॉड खाली ओढला जातो ना. हा रॉड जर खाली ओढला जाईल, समजतंय, हा रॉड जर खाली ओढला जाईल का, कारण की फ्लोट हा खाली गेलेला आहे. त्यामुळे त्या फलक्रम पॉईंट एफ भोवती हा रॉड काय रोटेट होतो. रोटेट झाल्यानंतर सिमिलरली या पद्धतीने जाईल. समजतंय, या पद्धतीने रोटेट होईल तो. आणि असा रोटेट झाल्यामुळे हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय के पॉईंट, या ठिकाणी तुम्हाला के पॉईंट दिसतोय. इमेजिन होत आहे की सुरुवातीला रॉड या पोझिशनला आहे आणि हा लिव्हर ह्या पोझिशनला आहे आणि फलक्रम भोवती तो काय रोटेट होतो. आणि जर फ्लोट जर खाली गेला, वॉटर लेवल कमी झाली, फ्लोट खाली जाईल आणि फ्लोट जर खाली गेला तर हा जो रॉड आहे दिसतोय तो व्हर्टिकल रॉड, त्याला फ्लोट बरोबर तो पण काय खाली मूव्ह होईल. खाली मूव्ह झाला तर त्या ठिकाणी हा जो फलक्रम फिक्स पॉईंट आहे या ठिकाणी दिसतोय तो फिक्स केलेला आहे फलक्रम पॉईंट. त्याभोवती हा लिव्हर काय होतो, फिरला जातो. फायनली या दिशेने फिरेल, या टाईपनी इमेजिन होतं, या पॉईंट भोवती तो रोटेट होईल आणि हा रोटेट झाल्यामुळे हा के पॉईंट पहा या ठिकाणी जी सुरुवातीची पोझिशन या ठिकाणी दाखवलेली आहे, ही सुरुवातीची पोझिशन असेल या ठिकाणी या पद्धतीने आणि फायनल पोझिशन त्याची काय होईल, या पद्धतीने जाईल फायनल पोझिशन. समजतंय, रोटेट झाल्यामुळे दिसतंय हा रॉड असा या पद्धतीने रोटेट होईल फायनली. समजतंय, म्हणजे तो असा रोटेट झाल्यामुळे हा रॉड जो आहे तो सॉरी फायनल तो असा रोटेट होईल. रोटेट झाल्यामुळे त्या ठिकाणी हा जो रॉड तुम्हाला दिसतोय तो रॉड काय होती, वरती उचलला जातो तो रॉड. मग हा रॉड जर वरती उचलला गेला या ठिकाणी दिसतंय हा असा टिल्ट होईल. ही पहिली पोझिशन आहे, फर्स्ट वन, आणि ही सेकंड पोझिशन आहे, सेकंड वन. समजतंय, आणि या ठिकाणी के पॉईंट जो आहे त्या ठिकाणी तुझी पहिली पोझिशन मी परत एकदा तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट पोझिशन या ठिकाणी या पद्धतीची असेल ती. या पद्धतीची असेल ती केची पहिली पोझिशन. इमेजिन होत आहे, या पद्धतीची ती पोझिशन असेल. ओके, हा रॉड या ठिकाणी या पद्धतीने असेल. फर्स्ट पोझिशन सांगितली मी, पहिली पोझिशनला. आणि ज्यावेळेस तो आपण सेकंड पोझिशनला जातो, तो रोटेट होतो, तर सेकंड पोझिशनला तो काय होईल, हा बरोबर केची पोझिशन या ठिकाणी जाईल. इमेजिन होत आहे सेकंड पोझिशन. आणि तो या पद्धतीने असा रोटेट होईल तो लिव्हर. इमेजिन होत आहे.
या पद्धतीने रोटेट झाला. पहिली पोझिशन के पॉईंट इथे होता, नंतर के पॉईंट वरती गेला. त्यामुळे काय होतं, तो के पॉईंट वरती गेल्यामुळे त्या के पॉईंट वरती या ठिकाणी दिसतंय हा जो या ठिकाणी रॉड तुम्हाला दिसतो तो जो रेंज झालेला आहे रॉडचा हा पार्ट. मग त्यामुळे तो वरती ढकलला जातो आणि वरती ढकलल्यामुळे त्या ठिकाणी हा जो बॉल आहे व्ही तो वरती ढकलला जाईल. या ठिकाणी जो गॅप तयार होतो त्या गॅपमधून स्टीम काय होते, बाहेर पडली जाते. इमॅजिन होतंय त्याचं वर्किंग कसं असेल ते. पहा या ठिकाणी तुम्हाला काय आहे की वॉटर लेवल जर कमी झाली तो कसा वरती जात होता दिसतं या ठिकाणी. पहा सुरुवातीला हा रॉड असा होता, त्यानंतर वॉटर लेवल काय झाली, कमी झाली. पहा सुरुवातीला पहा हा रॉड कसा आहे, पहा असा आहे. त्यानंतर फायनली वॉटर लेवल कमी झाल्यामुळे तो रोटेट झाला. दिसतंय हा फ्लोट खाली गेला, तो रोटेट झाला. रोटेट झाल्यामुळे दिसतंय या ठिकाणी. दिसतंय या ठिकाणी फ्लोट खाली गेला, हा रॉड खाली ओढला गेला आणि हा असा रोटेट झाला. रोटेट झाल्यामुळे त्याने काय केलं, ह्याला जो आहे ह्या रॉडला वरती उचललं. वरती उचलल्यामुळे या ठिकाणी काय तयार होतो, गॅप तयार होतो. बस आहे हा रॉड जो आहे मधला तो वरती उचलला जातो. त्या ठिकाणी गॅप तयार होतो आणि त्या गॅप थ्रू जी काही स्टीम आहे ती काय होते या ठिकाणी बाहेर पडते. हा जो गॅप या ठिकाणी दिसतोय तुम्हाला तयार झालेला, त्या गॅपमधून स्टीम बाहेर पडते. इथे दिसतोय गॅप तुम्हाला, आणि ती स्टीम बाहेर पडते आणि बाहेर पडल्यामुळे हा जो बॉयलर आहे त्याचं ओव्हर हिटिंग काय होतं, कमी वॉटर लेवल असल्यामुळे त्याचं जे ओव्हर हिटिंग होणार आहे त्यापासून त्या बॉयलरला आपल्याला वाचवता येतं. समजलंय?